फायनली सगळं सामान आपलं आलेलं आहे. कंटेनर्सचं जे वेअरहाऊस होतं, तर तिथं हा कंटेनर आलेला आहे. पण तो घरापर्यंत येऊ शकत नाहीये, कारण घराच्या आसपास असं पार्किंगच नाहीये, की जिथं एवढा मोठा 30 फुटी कंटेनर पार्क होऊ शकेल. कारण अगदी मध्यवर्ती भागात घर असल्यामुळं शहराच्या. तर एका छोट्या कंटेनरमध्ये हे सामान आता टाकावं लागणार आहे. त्यासाठी आम्ही एक लोकल कंपनी हायर केली होती. त्यांनी छोट्या कंटेनरमध्ये सगळं सामान आपलं टाकलं आणि त्यांच्याच माणसांनी सामान घरात सुद्धा आणून दिलं. अर्थात आवी सुद्धा त्यांना मदत करत होता आणि आमचे मित्र विक्रम आणि श्रद्धा हे सुद्धा आलेले होते. बरंचसं सामान त्यांनीच लावलं आणि मगच ते गेले. आता राहिलेलं सामान हे सगळं आम्ही हळू लावू. पहिल्यांदा एकदा किचन सेट झालं, की मग बाकी बेडरूम्स वगैरे आणि लिव्हिंग रूम हे सेट होईलच. मी ठरवलं होतं, की या घरात आता एकही झाड घ्यायचं नाही, कारण खूप जीव लागतो आणि मग त्यांना विकताना नको वाटतं. पण श्रद्धानं भेट म्हणून पीस लिलीचं झाड आणलं आणि असं वाटलं, यार आपल्याला काय वाटतं काय नाही याने काही फरकच पडत नाही. झाडांना आपल्याजवळ यायचंय, मग ते कसेही येतील. आता घर जरा जिवंत झाल्यासारखं वाटतंय.